नमस्कार मित्रांनो, मी सूरज वर्मा. आज मी भादाणे गावामध्ये आलेलो आहे आणि येण्याचं कारण असं आहे की जिजाऊ संघटनेचे जे विश्वासू आहेत पंकज भोईर यांच्या सौभाग्यवती सौ सानिकाताई पंकज भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्य आयोजक सूरज शेलार जे जिजाऊ संघटनेचे शाखा प्रमुख आहेत भादाणे गावचे, त्यांच्या वतीने जिजाऊ सामाजिक संघटना व लावण्या फाउंडेशन अंतर्गत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व मोफत नेत्र तपासणी तसेच मोफत चष्मा वाटप या करण्यात आलेले आहे. आणि यावेळी अनेक मान्यवरांनी या शुभप्रसंगी आपली उपस्थिती देखील दर्शवलेली आहे व सौ सानिकाताई पंकज भोईर यांना त्यांच्या वाढदिवसाच्या भरपूर अशा शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत व वाढदिवसानिमित्त कोणता उपक्रम राबवावा तो समाज हितासाठी ठरेल तो उपक्रम पंकज भोईर सूरज शेलार यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. उपस्थित मान्यवरांच्या वतीने त्यांचे कौतुक देखील करण्यात आलेलं आहे व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील देण्यात आलेल्या आहेत. तर चला पाहूया काही क्षणचित्रे व उपस्थित मान्यवरांनी केलेली मानवते. त्यांना ह्या हेतूचा राजकीय दृष्टिकोन असं काही नाही. पण मला एक माय जनतेला एक विनंती असेल, ज्या वेळेस उद्या जाऊन जर कधी भविष्यात पंकज दादा असतील, आमचे सूरज दादा असतील, त्यांनी भविष्यात जर समाजसेवा आणखी मोठ्या प्रमाणात व्हावी म्हणून राजकीय दृष्टिकोनात जर विचार केला तर आपण खरोखरच त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आपल्याला आपल्या शेवटच्या घटकापर्यंत हा समाजसेवक पोहोचतोय, म्हणजे कोणत्याही पक्षाचा असेल, कोणत्याही धर्माचा असेल, कोणत्याही जातीचा असेल, हा कधीच डोक्यातनं विचार करताना आपल्याला एक समाजसेवा बरोबर जे आपण ती भगवान साहेबांकडनं मोनिकाताई पानवेंकडनं घेतलेला आहे आणि तो शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार हे भोईर कुटुंब असेल, शेलार कुटुंब असेल. खरोखरच पंकज दादांबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, बोलावंसं पण खूप वाटतंय. पण आज वेळेचं आणि काळाचं बंधन राखता एवढंच माप जनतेला एवढंच आवाहन करेल का खरोखरच हे व्यक्तिमत्व आपल्याला समाजासाठी झडणारं आहे. म्हणजे आज सो खर्चाने बघा, ज्यांच्याकडे राजकीय पावर आहे, राजकीय पैसा आहे, शासनाचा पैसा आहे, त्यांना जे उपक्रम राबवता येत नाही. कारण एखादा उपक्रम राबवण्यासाठी ती संकल्पना पण डोक्यात असावी लागते, तर रक्तात तो गुण असावा लागतो. पण आज पंकज दादांच्या माध्यमातून हे समाजासाठी जे कार्य घडतंय, बरोबर दादा ह्या गोष्टीचा स्वाभिमान आणि अभिमान वाटतो. पंकज दादांचा कोणताही कार्यक्रम असेल आम्ही आवर्जून भेट देत असतो, कारण ह्या कार्यक्रमामधून काहीतरी प्रतिष्ठान आहे, ते एक समाधान घेऊन आम्ही जात असतोय. आणि जाता जाता या सानिकाताईंच्या वाढदिवसानिमित्ताने एवढं सांगेल, ताई शिकरे उत्कर्षाची तुम्ही सर करत राहावी, बोलून पाहता शुभेच्छा आमची स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षेचा वेळू गगनाला मिळू दे आणि तुमच्या जीवनामध्ये सर्व काही मंगलमय घडू दे असे माझ्या वागीर कुटुंबाकडनं तसे जिजाऊ परिवाराकडनं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. पहिले सस्नेह जय जिजाऊ. बोला आवाज येणार. आज जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था आणि संघटना व लावण्य फाउंडेशन आमचे पंकज दादा यांच्या सौभाग्यवती श्री सानिकाताई यांचा आज वाढदिवस. या निमित्ताने आमचे मित्र आणि जिजाऊ संघटनेचे विभाग प्रमुख श्री सूरजजी शेलार
यांनी आज या ठिकाणी भव्य नेत्र तपासणी शिबिर व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन केलं आहे. मी सर्वप्रथम यांचं मनापासून अभिनंदन करेन. यांनी अशा प्रकारची संकल्पना आपल्या या विभागात राबवण्याचं काम चालू केलं आहे. पंकजदादांचं काम आणि सूरजदादांचं काम या आमच्या पडगा बोर्ली परिसरामध्ये अविरतपणे कार्य चालू आहे, जे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात. आणि नेहमी असा कुठलाच व्यक्ती नसेल की ज्याला पंकजदादा किंवा सूरजदादा यांचं नाव माहित नाही. मी यांना यांच्या कार्याला पुढे खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि त्या सानिकाताईंना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. मी आशाताई तुमचा वाढदिवस येत राहो आणि तुमच्या वाढदिवसानिमित्ताने लोकांची सेवा घडत राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. पंकजदादा आणि सूरजदादा यांचं मनापासून कौतुक. धन्यवाद. सर्वप्रथम मी इथे उपस्थित सर्व मान्यवरांचे आणि उपस्थित सर्व नागरिकांचे आणि जे रुग्ण आणि ते लाभ घेण्यासाठी आले तर त्यांचं सर्वांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार मानतोय. कारण आज 2 नोव्हेंबर माझ्या मिसेसचा वाढदिवस आणि एक काहीतरी समाजाचं देणं असतं. त्या निमित्ताने आज या 2 नोव्हेंबर रोजी मी इथे मोफत म्हणजे आयोजक असतील सुरेश शेलार यांनी जे माझे सहकारी माझे मित्र असतील त्यांनी आज माझ्या मिसेसच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन केलं आहे. त्यामध्ये आपण मोफत ऑपरेशन असतील, लेन्स असतील किंवा अल्पतरा चष्मे असतील हे आपण इथे देण्यात आले आहेत. आणि तसेच आज जवळपास 70हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतलेला आहे. आणि एवढंच नव्हे तर एक 15 मोठे पेशंट ऑपरेशनसाठी निघाले आणि लवकरच त्यांनी येत्या शनिवारपर्यंत ऑपरेशन करून येणार आहेतच. आणि वाढदिवसाचं औचित्य साधून नुकताच 31 ऑक्टोबर रोजी आम्ही तलवली विद्यालय येथे एक 6 दिवसाचा निवासी शिबिर इथे आयोजित केलं आहे. आयोजक नितीन दादा गोष्टी आहेत त्यांचे मुलाचं सहकार्य लाभलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर आपला प्राथमिक आरोग्य केंद्र पडगाव म्हणजे सरकारी दवाखाना आहे वाढदिवसाच्या निमित्ताने एक भेट म्हणून. कारण एक 2-3 दिवस अगोदर माझ्याकडे एक सरकारी दवाखाना जी माझ्या दुकानात आली होती. कारण नागरिकांना शुद्ध पाणी मिळावं ते फिल्टर घेण्यासाठी आले होते. पण त्यांना मी आश्वासन दिले की फिल्टर तुम्ही देऊ नका. कारण माझ्या मिसेसचं वाढदिवसाचं औचित्य साधून 25 लिटरचं त्यांना आरोप प्लॅन मी अल्पदरात सरकारी दवाखान्यामध्ये लावलेला आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा उद्या मी तो करणार आहे. तर नक्की तिथे उपस्थित मान्यवरांना मी आमंत्रित करेल की बिलातूर काढून तिथे तुम्ही उपस्थित राहावा. वाढदिवस बोलला म्हणजे कुठेतरी पार्टी एन्जॉय करणं किंवा एक मोठा जल्लोष साजरा करणं हे माझ्या रक्तात नसून या वाढदिवसाच्या औचित्य काहीतरी समाजाला थोडा आपला हातभार लागला पाहिजे. हे गुण मी माननीय श्री निलेशजी भगवान सांबरे असेल किंवा मोनिकाताई पांडवे असेल यांच्या माध्यमातून हे गुण आत्मसात केले आहेत. आणि हेच समाजात देणं काहीतरी द्यावं याचं मी माझ्या हातून थोडं देणं व्हावं याचं मी आभार मानतो. नमस्कार, मी सुरेश शेलार. आमच्या वहिनी नेत्रताई पंकज भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त मी आज नेत्र तपासणी मोतीबिंद शासकीय शिबिर आयोजित केलं आहे आणि झाले सर्व त्यांनी आभार व्यक्त करत याची